आज आमच्याकडे पाऊस वगैरे काहीच नव्हतं आणि मला थोडीशी आज बाहेर जायचं होतं कारण बाहेर याच्यासाठी की मला ना मेकअपचं ऑर्डर आलेला आहे. मी पार्लरचं पण करते, हे तर तुम्हाला माहीतच असेल. मी पार्लरचं करते म्हणून, माझं पार्लरचं झालेलं आहे म्हणून. तर ते त्यांच्या दिरांचं लग्न होतं, त्याच्यासाठीच मला मेकअपसाठी बोलवलं होतं. त्यांनी मेकअप आणि हेअरस्टाईल वेअर करून द्यायची होती त्यांना. साडी वगैरे ते स्वतः वेअर करणार होते. हेअरस्टाईल आणि मेकअप माझ्याकडे दिलेले होते. 3-4 होते, तर त्याच्यासाठीच मला तिकडे जायचं होतं. आज मी पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. मी त्याच्यामध्ये पूर्ण हेअरस्टाईल मेकअप मी कसं करते ते सगळं दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्हाला खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी शिकायला नक्कीच भेटणार आहे. मग मी म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावं, घरची कामं आवरावं, मग तिकडेच जावं. म्हणून मग मी कढीपत्ता तोडून घेतला आणि म्हणलं कढी करायची होती. दही घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, फेटून बाजूला ठेवलं आणि मसाला बनवून घेतला. मग मसाल्यामध्ये मी घेतलं थोडीशी लसूण, अद्रकचं थोडंसं तुकडा, हिरव्या मिरच्या, जिरे आणि थोडंसं कोथिंबीर. आमच्याकडे ना माझ्या घरी कोथिंबीर ना चिरून टाकलेली खात नाहीत, त्याच्यामुळे मी मिक्सरमध्येच हे करून घेते, मग त्याची चव येते म्हणून. मग ते सगळं मिश्रण वाटून घेतले आणि त्या दह्यामध्ये टाकून दिले. व्यवस्थित कालवून घेतले, मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तेल टाकते. ह्याच्यामध्ये तेल टाकते, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग पण टाका, ते छान वाटते. हिंग पण टाकते मी, थोडंसं हिंग टाकलं आणि त्याच्यामध्ये मग ते आपण दहीचं हे करून ठेवलेलं, त्याच्यामध्ये फेटलेलं दही टाकून दिलं आणि मग दही उकळायला ठेवली आणि भाकरी करून घेतली. जेवण वगैरे केले आणि लगेच आले इकडं, कारण की त्यांचं संध्याकाळचं 6 वाजताचं लग्न होतं, 6:30 वाजताचं. मग त्यांना जायचं होतं. मग मी लगेच इकडं आले आणि लगेच लागले त्यांच्या तयारीला. मेकअप वगैरे सगळं करून घेतलं, कारण त्यांची रूम इतकी लहान होती ना, मला तिथं मोबाईल सेट करताच येत नव्हतं. मी एका ताईंच्या हातात मोबाईल देऊन जेवढं माझ्याकडून शूट करता येईल ना तेवढं मी शूट केलेलं आहे. मला वाटलं होतं मी आज सगळं तुम्हाला मेकअप कसं करते, काय सगळं हेअरस्टाईल मी कशी करते ते सगळं शूट करून तुम्हाला दाखवावं, पण मी जे विचार केलं ना ते होतच नाही आहे. मी काय करू आता, कारण तिथं ना रूम खूप लहान होती आणि तिथं माझं मोबाईल वगैरे स्टँड बसत नव्हतं. त्याच्यामुळं मग एका ताईंच्या हातात मोबाईल दिला आणि त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं शूट करून घेतलं. हे असं काही मेकअप झालेला होता. मेकअप माझा केलेला तुम्हाला कसा वाटला? हे साईड मेकअप आहे. ह्यांच्या दिरांचं लग्न होतं, तर त्याच्यासाठीच त्यांनी रेडी होण्यासाठी मला फोन केला होता, तर मी येऊन करून दिले. तिघांची हेअरस्टाईल वेगवेगळी केलेली आहे आणि नॉर्मल मेकअप केलेला आहे. मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये खरंच सांगा. मला छान वाटेल, मला मोटिवेशन भेटेल तुमच्या एका कमेंटनं. आणि इकडं बघा, लगेच घरी आले तर चिऊ कशी खेळायला लागली. शेजारचा दादा आला होता तिच्यासोबत खेळायला आणि मग खूप दमले होते. स्वयंपाक काही झाला नाही, खूप लेट झाला होता, म्हणून आम्ही बाहेर आलो आज जेवायला. चला मग असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.